नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील. मित्रांनो, आज जो कार्यक्रम होता आपल्या दुकानात जो कार्यक्रम होता तो आपल्या ओम साईराम कृषी सेवा केंद्राच्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप गेल्या 10 वर्ष पूर्ण झाले, त्याला आनंदात 10 वर्ष पूर्ण झाले. 11 वर्षात पसार केलं आणि ओम साईराम कृषी सेवा केंद्राचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची खासियत आहे, महाराष्ट्रात खूप ग्रुप आहे, पण हा ग्रुप वेगळा काय? महाराष्ट्रात झालं, महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून किंवा महाराष्ट्र बाहेर लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत. महाराष्ट्रातलेच नाही, भारतातलेच नाही तर बाहेर देशातले सुद्धा काही शेतकरी त्या ग्रुपला जॉईन आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्यांना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असो शेतीबद्दल तो 100% आपण रात्री 8 ते 10 मध्ये सॉल्व्ह आउट करण्याचा प्रयत्न करतो आणि 100% त्यांना समाधान पण भेटतं. गेल्या 10 वर्षात खूप लोकांना सुखी आणि आनंदी या ग्रुपने केलं. खूप चांगलं उत्पन्न आणि ते पण आपल्या ग्रुपची एक खासियत आहे, स्वस्तात मस्त आणि कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही 1 रुपया कोणाचा आपण फी घेत नाही. हे सर्व निस्वार्थी फ्री ऑफ कॉस्ट गेल्या 10 वर्षापासून हा कार्य चालू आहे आणि त्याचा एक सन्मान म्हणून आजचा छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. आपले ग्रुप मेंबर आहेत ते ग्रुप बद्दल बोलतील. आपण आज इथे ओम साईराम कृषी उद्योग समूहाचे संचालक विनोद पाटील यांनी स्थापन केलेल्या ओम साईराम कृषी उद्योग या व्हॉट्सअप ग्रुपच्या 11 वर्षात पदार्पणानिमित्त आपण इथे बर्थडेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आजपर्यंत निस्वार्थी भावनेने शेतकऱ्यांना सेवा देणारा फक्त एवढाच एकमेव ग्रुप आहे. तो फक्त जिल्ह्यात, राज्यात, देशात नव्हे तर परदेशातले सुद्धा शेतकरी त्याला जॉईन झालेले आणि निस्वार्थ सेवा त्यांनी अशीच आयुष्यभर चालू ठेवू हीच आमची सदिच्छा. धन्यवाद. आणि ग्रुप बद्दल तुम्ही ग्रुपवर आहे तर ग्रुप बद्दल तुम्हाला काय वाटतं रोजच्या ग्रुप बद्दल म्हणजे प्रत्येक पिकाविषयी योग्य मार्गदर्शन आणि जवळपासचा जर शेतकरी असला तर थेट त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या प्रश्नाचं सोल्युशन काढणं हे फक्त विनोद पाटलाला जमून जाईल. म्हणजे आम्ही गावचे असून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं एवढं दुकान सांभाळून आणि परत एवढ्या ग्रुपला हे देणं हे आजकाल कोणीच करू शकत नाही. असे शेतीतले पैसे घेऊन तज्ञ डॉक्टर तर फार आहेत, पण निस्वार्थी भावनेने विनाशुल्क सेवा देणार फक्त एवढंच एक उद्योग समूह. धन्यवाद. चालू आहे ना? पंकज भाऊ, तुम्ही काय म्हणत? ओम साईराम कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद पाटील. आणि हो, एक मिनिट, जी ओम साईराम कृषी सेवा केंद्राची जी सुरुवात झाली, आमचे मोठे बंधू पंकज भाऊ आणि समाधान पाटील या दोघांची संकल्पना होती ओम साईराम कृषी सेवा केंद्र चालू करण्याची. त्याचा खारीचा वाटा पंकज भाऊ यांचा आहे. तर ओम साईराम कृषी सेवा केंद्र याचे संचालक विनोद पाटील यांनी जो 10 वर्षापूर्वी जो ओम साईराम कृषी सेवा सल्ला केंद्र जे चालू केलं त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत माझ्या माहितीत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताना दिसले. खूप लोक समाधानी आहेत. खूप शेतकरी त्यांना आता बरेच जण पैशांसाठी काम करतात, पण निस्वार्थ काम करताना विनोद वेळोवेळी दिसला. ज्या ठिकाणी आता बाहेर गावचे जे शेतकरी असतील त्यांना मार्गदर्शन हे निस्वार्थ मार्गदर्शन असतं आणि असं सुद्धा तो करताना आणि लोक त्याच्यात समाधानी होतात. याचा शेतकऱ्यांचा नक्कीच त्याला आशीर्वाद लाभेल आणि त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. संदीप भाऊ, तुम्ही काय म्हणाल? मामा दिवसभर एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून रात्री प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर, प्रत्येक ग्रुपच्या आणि प्रत्येक पूर्ण समूहाच्या प्रश्नांना उत्तर देतात. हीच मोठी हे आहे त्यांची खासियत. किती बी थकलेले असो किंवा किती बिझी शेड्यूल असो त्यांचं, किती उत्तर देतात म्हणजे देतात. धन्यवाद. आपले मित्र जितेंद्र सर आहेत. सर तुम्हाला माझ्या बरोबर कायम टच मध्ये असतात ते पण सांगा. विनोद दादा म्हणजे आमचे गुरु, ओम साईराम कृषी सेवा केंद्राचे संचालक. आणि एवढ्या वर्षापासून हे जे दुकान ज्या भरभराटीने चालत आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांना जे माहिती देत आहे आणि एकदम म्हणजे ऍक्युरेसी मध्ये, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती भरपूर जण देतात, पण आपल्या दुकानात नसणाऱ्या वस्तूंची सुद्धा माहिती देणं एक स्वतःहून चांगली गोष्ट आहे. आणि ऑल महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक फॉलो करतात, भेटतात, बोलतात. आणि मला एक विशेष वाटतं, मी त्यांना सारखं बोलत राहतो. ते आमच्या फॅमिलीवर असल्यामुळे की बाबा घरचे कसेच एवढ्या सगळ्या गोष्टींना सहमती देतात. 10-11 वाजेपर्यंत समोरच्याला कॉल मेसेज करून माहिती देणं आणि एवढी निस्वार्थाने एवढा वेळ काढून एवढं म्हणजे 3-3, 4-4 दुकानं सगळे हँडल करून आणि त्या पद्धतीने माहिती देतात. समोरच्याला वेळ देत आहेत आणि समोरच्याला पण
बांधावर स्वतः बसून सगळ्या गोष्टी आबोण्यातून म्हणजे या ठिकाणून त्यांना माहिती मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळली जाते, व्हिडिओ मिळले जातात, याचे एफर्ट्स आणि हे किती पद्धतीने त्याला वेळ किती त्रास होतो हे फक्त त्यांनाच हे जमून जाणे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी 100% आम्ही साथ असणारच, पण भावीच्या वाटचालीसाठी तुम्ही त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.